नमस्कार. गणपती, सरस्वती आणि आपल्या गुरूंना वंदन करून आज अधिक मास व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या समोर वेदमूर्ती अरुण वझे गुरुजींचं व्याख्यान होणार आहे. अरुण वझे गुरुजी मूळतः गोव्यातले आहेत. नंतर त्यांनी पुण्यामध्ये येऊन अध्ययन केलं. पुण्यामध्ये वेदशास्त्रोक्त सभेची याज्ञिक क्षेत्रातली जी अत्युच्च परीक्षा आहे वेदचूडामणी, ती ते पूर्ण केलेले आहेत. वेदाच्या याज्ञिकाच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी काही पुस्तक लेखन सुद्धा केलेलं आहे. सध्या पुण्यामध्ये सर्वात जुनी जी वेद पाठशाळा आहे, पुणे वेद पाठशाळा, जी जोगेश्वरीच्या पाठीमागे आहे, त्या पाठशाळेचे अध्यक्ष म्हणून ते काम बघतात. त्याच संस्थेमध्ये यापूर्वी त्यांनी विविध पदांवर काम केलेलं आहे आणि याच्या पूर्वी व्याख्यानमालेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात त्यांचं एक व्याख्यान आपल्या समोर संस्कार या विषयावर झालेलंही आहे. आज ते देवप्रतिष्ठा या विषयावर आपल्या समोर बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सरस्वत्यै नमः. वेदाय नमः. वेद पुरुषाय नमः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान तृणवन्नोतिविस्तीदसादनम्. या अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेमध्ये आज हे पुष्प सादर करत असताना प्रतिष्ठा या विषय, प्रतिष्ठा हा जो विषय आहे हा आज आपण घेतलेला आहे. आणि प्रतिष्ठेविषयी प्रतिष्ठेंदू बौधायन असेल, अन्य काही ग्रंथ असतील तर त्या ग्रंथांच्या आधाराने प्रतिष्ठा प्रयोग आणि त्या संबंधी महत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी आपल्याला आजच्या व्याख्यानातून सांगायचा प्रयत्न करणार आहे. प्रतिष्ठा म्हणजेच देव प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा कर्तव्या तस्यां देवत्व सिद्धये देवकला सान्निध्यार्थम. आपल्याला जीवनामध्ये भगवंताची कृपा होण्याकरता, देवाची कृपा होण्याकरता जी विशेष अर्चन, पूजन इत्यादी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याकरता संपूर्ण विश्वाचा विचार करून, प्रत्येक ग्रामाचा विचार करून, प्रत्येक नगराचा विचार करून देवालयांची निर्मिती ही करावी आणि तद्वारा सर्व ग्रामवासीना लोक आहेत, नगरवासी आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी जे जे आपापल्या व्यवसायानिमित्त म्हणा किंवा निवास करून आहेत त्या सर्वांना भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा या उद्देशाने हे मंदिर विशेष करून बांधले जातात. याला शिल्पशास्त्राचा फार मोठा आधार आहे आणि शिल्पशास्त्रानुसार त्या देवतांच्या मूर्ती, देवतांचे प्रासाद कसे असावेत, कशा पद्धतीने असावेत, त्यासाठी ज्या ज्या
वेगवेगळ्या शास्त्रांची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये मुहूर्तापासून ते प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत त्या प्रत्येक शास्त्राच्या अंगाने विचार करून या ठिकाणी प्रतिष्ठा प्रयोग आपल्याकडे सांगितलेला आहे. ब्रह्मकर्मादी ग्रंथांमध्ये, अन्य स्मृतीमध्ये, पुराणामध्ये या मूर्ती स्थापन कराव्यात, पंचायतन करावे. पंचायतन मुख्य देव आणि त्याच्या चारी उपदिशांना तेथे देवता स्थापन करावी आणि त्या देवतांचं अखंड जे काही विशेष अर्चन आहे, प्रातःकाली, मध्यान्हकाली, सायंकाली आणि अन्य उत्सवादी किंवा यज्ञादी हे त्या त्या ठिकाणी होऊन देवकला म्हणजे देवाच्या ठिकाणी असलेली शक्ती ही प्रगल्भित होऊन सर्वांना त्याचा आशीर्वाद आणि त्या आयतनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची जी काही ऊर्जा आहे, ज्या काही लहरी आहेत, त्या लहरी त्यांना प्राप्त होऊन त्याच्यामध्ये भगवत कृपा आणि त्यांचा उत्कर्ष होण्यासाठी फार उपयुक्त आहे. प्रतिष्ठ, तिष्ठ म्हणजे उभा राहणे किंवा समोर असणे, आणि प्रतिष्ठा या दोन शब्दाचा अर्थ आहे की प्रतिष्ठा म्हणजे त्याला पुष्कळ कीर्ती मिळणे, यालाही प्रतिष्ठा म्हणतात. किंवा त्या देवतांची शक्ती किंवा त्या देवतांचा जो प्रभाव आहे, हा अनेक लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रतिष्ठित होणं, त्या देवतांची आराधना करणं आणि त्या योगे करून त्या देवतांच्या प्रतिष्ठेकरता आणि त्या प्रतिष्ठेच्या माध्यमातून आपल्याला देवता कृपा आशीर्वाद प्राप्त होणं, म्हणून प्रतितिष्ठ परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रतितिष्ठ म्हणजे माझ्या समोर, तिष्ठ म्हणजे तू स्थिर राहा, उभा राहा, किंवा त्या ठिकाणी तुझं सान्निध्य हे कायम असू दे, ज्याच्यामध्ये यावत चंद्र दिवाकरौ, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ही पृथ्वी आहे, तिथपर्यंत त्या देवतांचं अधिष्ठान त्या मूर्तीमध्ये राहावं, त्या मंदिरामध्ये राहावं, त्या आयतनामध्ये राहावं, हा मुख्य हेतू लक्षात घेऊन कर्माचे 5 जे प्रकार आहेत त्यामध्ये हे पूर्त कर्म असं म्हटलेलं आहे. या पूर्त कर्मामध्ये मंदिर बांधत असताना त्याच्यामध्ये भूमिशुद्धीपासून त्या मंदिरांच्या ज्या काही शिलास्थापनापासून जे जे विधी आहेत ते विधी सगळे आपल्या शास्त्रामध्ये आणि आपल्या प्रयोगामध्ये नमूद केलेले आहेत. या प्रतिष्ठा कर्मामध्ये त्याचा क्रम जो आहे, तो क्रम कसा असावा, कशा पद्धतीचा असावा, याविषयी शास्त्रकारांनी ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता प्रतिष्ठा, मंदिर हे बांधून झालेलं आहे आणि त्याची प्रतिष्ठा करायची, म्हणजेच त्या देवतांची प्राणप्रतिष्ठा त्या मंदिरामध्ये करायची असेल तर मंदिर जसं आपलं शरीर आहे तसंच मंदिराची कल्पना आहे. आणि पायापासून मस्तकापर्यंत म्हणजेच पायरीपासून ते शिखर कलशापर्यंतचे जे संस्कार आहेत ते सगळे संस्कार, आणि जसा शरीरामध्ये आत्मा असतो त्याप्रमाणे हा जो
प्राणरूपी आत्मा आहे तो म्हणजे भगवंताची मूर्ती आहे आणि ती मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित करावी, तिचं अधिष्ठान हे सिद्ध करावं, याकरता मंदिराची रचना करणे आवश्यक आहे. आणि ही जी देवालय आहे, देवांची आलय आहेत, ती विशेषतः विष्णू, शिव, देवी, गणेश, सूर्य यांची पण मंदिर आहेत आणि अन्य पण काही देवतांची, उग्र स्वरूप देवतांची पण मंदिर आहेत. मग ही मंदिरं जी आहेत, ती मंदिरं ही कुठल्या दिशेला त्यांचं मुख असावं, तर विष्णूचं असेल, मंदिर विष्णूची स्थापना करायची असेल तर त्या मंदिर देवाचं मुख म्हणजेच मंदिराचं मुख जे आहे ते गावाकडे बघणार असावं. आणि शिवाची स्थापना असेल तर ते मंदिर गावाच्या बाहेर मुख करून असावं. म्हणजेच पश्चिमेला म्हणजे गावाच्या समोर विष्णूचं हे मुख आणि शिवाचं जे आहे ते गावाच्या बाहेरच्या दिशेला मुख असावं. आणि उग्र देवतांच्या ज्या काही स्थापना आहेत त्यामध्ये नरसिंह असतील, अन्य काही शिवगणातले वेताळ, भूतनाथ इत्यादी देव असतील, तर त्या देवतांचा जो काही मंदिराचं द्वार आहे, मुख आहे, ते दक्षिण द्वाराला असावं, दक्षिण दिशेला असावं. अशा पद्धतीची रचना या देवालयांची असावी. विशेषतः शिवाचं मंदिर हे जे आहे हे नदी तीर, गावाची जी काही सीमा आहे त्या सीमेवर त्याची रचना असे. हनुमंताची पण सीमेवर रचना असे गावातल्या. आणि याप्रमाणे ती मंदिरं बनवल्यानंतर, ती देवालय निर्माण केल्यानंतर या देवता मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. म्हणजे तो सांगोपांग विधी जो आहे तो विधी करण्याकरता प्रथम मुहूर्तात कालाची आवश्यकता आहे. मग त्याच्यामध्ये दक्षिणायन आणि उत्तरायण हा दोन भाग जो अयनाचा आहे, त्यामध्ये उत्तरायण हे अत्यंत प्रशस्त आहे. पण काही दक्षिणायनामध्ये सुद्धा प्रतिष्ठा मुहूर्त किंवा त्या मुहूर्तकाली प्रतिष्ठा करावी असंही सांगितलेलं आहे. माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे 5 जे महिने आहेत त्या 5 महिन्यामध्ये देवप्रतिष्ठा आणि उत्तरायणामध्ये ही प्रशस्त सांगितली. आणि काही देवतांच्या संदर्भामध्ये विष्णू ही देवता जर स्थापन करायची असेल तर वरचे महिन्यासहित म्हणजेच माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ याच्या सहित मार्गशीर्ष, चैत्र, श्रावण आणि अश्विन हे महिने घ्यावेत. शिवाला जर त्या ठिकाणी प्रतिष्ठापित करायचं असेल तर उत्तरायणातले हे 5 महिन्यासहित आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिना पण सांगितलेला आहे. याप्रमाणे गणपतीची स्थापना करायची असेल तर वरील प्रमाणे करावी, म्हणजेच माघादी पंच महिन्यात. देवीची स्थापना किंवा प्रतिष्ठापना जी आहे ती माघ आणि अश्विन हे विशेष त्या ठिकाणी सांगितले. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये सर्व देवांसाठी फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष आणि पौष हे महिने सांगितले. हेमाद्री
मत असं आहे की विष्णूसाठी श्रावण आणि अश्विन पण त्यांनी सांगितला. मार्गशीर्ष आणि पौष घेऊ नये विष्णूसाठी असं हेमाद्री मताने म्हटलं. तसंच शिवासाठी माघ, श्रावण आणि भाद्रपद हे विहित आहेत असं हेमाद्री म्हणतात. देवी पुराणामध्ये देवीसाठी माघ आणि अश्विन हे महिने घ्यायला सांगितलेले आहे. तसंच नारद आणि वसिष्ठांच्या मते चैत्र महिना हा घेऊ नये आणि या 7 वारापैकी मंगळवार सोडून, काही ठिकाणी रविवार पण सांगतात, तो सोडून बाकीचे जे दिवस आहेत ते या प्रतिष्ठा करण्यासाठी प्रशस्त असे सांगितलेले आहे. आता या प्रतिष्ठेसाठी वर्जकाल कोणता आहे तर गुरु शुक्र यांचा अस्त असताना या प्रतिष्ठा करू नये. क्षयतिथी वर या देवांची प्रतिष्ठा करता नये. क्षय मासामध्ये नाही, अधिक मासामध्ये नाही, सिंहस्थ गुरु असताना नाही, वक्री गुरु असताना करू नये, संक्रांत याच्यामध्ये करू नये, पितृपंधरवडा म्हणजे अपर पक्ष यामध्ये करू नये आणि ज्योतिषशास्त्राच्या गणितानुसार महाराष्ट्रामध्ये मकरेत सूर्य असताना म्हणजे पौष महिना याच्यामध्ये प्रतिष्ठेचा हा एक वर्जकाल सांगितला. त्यानंतर वैधृती, व्यतिपात, परिघ, गंड, अतिगंड, मृत्युयोग, ग्रहणकाल आणि रिक्तातिथी या योगांवर प्रतिष्ठा ही वर्ज सांगितले. म्हणजेच ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायची असेल त्यावेळी हे असता कामा नये. शुक्ल पक्षाच्या द्वितीयेपासून ते कृष्ण पक्षातल्या दशमी पर्यंतचे दिवस प्रतिष्ठेसाठी शुभ दिलेत, परंतु त्याचा पंचांगानुसार शुभाशुभ योग्यते बघून त्या ठिकाणी प्रतिष्ठा करावी, देवाची प्राणप्रतिष्ठा करावी. आता प्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा प्रतिष्ठा ही जी आहे ती 2 प्रकारची आहे. ती प्रतिष्ठा 5 प्रकारची पण एका ठिकाणी सांगितलेली आहे. मग ते 2 प्रकार कोणते तर स्थिर प्रतिष्ठा आणि चल प्रतिष्ठा. आता चल प्रतिष्ठा ज्या मूर्तींची करायची आहे त्या मूर्ती केवढ्या असाव्यात आणि स्थिर प्रतिष्ठा केवढ्या ज्यांची करायची त्या केवढ्या असाव्यात तर अंगठ्यापासून 1 वितापर्यंतच जे काही माप आहे तेवढी जी मूर्ती असेल तिची चल प्रतिष्ठा करा आणि 9 इंचापासून पुढे मोठ्यात मोठी जी मूर्ती आहे त्या प्रासादाच्या विशिष्ट आकारानुसार किंवा मोजमापानुसार ती मोठी मूर्ती ती तिची स्थिर प्रतिष्ठा करावी असं सांगितलेलं आहे. आता प्रतिमा म्हणजेच मूर्ती कोणकोणत्या स्थापन कराव्यात तर श्रीमद भागवतामध्ये 8 मूर्ती 8 प्रकारच्या असाव्यात. सुवर्णाची असावी, रजताची असावी, तांब्याची असावी, स्फटिक इत्यादी रत्नांची असावी, दगडाची असावी, काष्ठाची जे लाकडापासून बनलेली असावी आणि पंचधातूची असावी. असे 8 प्रकार जे आहेत मूर्तीचे या सुवर्णादी धातूपासून अन्य हे 8 जे प्रकाराने
मूर्ती घडवाव्या. गर्भगृह, अग्रमंडप, सभामंडप, नृत्य मंडप, परिक्रमा, गोपूर आणि तोरण, द्वार इत्यादी या मंदिराच्या रचनेमध्ये भगवंताच्या गर्भगृहापासून गोपुरापर्यंत, तोरण आणि द्वारापर्यंत या देवालयांची निर्मिती करून या मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित कराव्या. आता या मूर्ती प्रतिष्ठापित आपल्याला करायच्या असतील तर त्यामध्ये किती दिवस असावे, कशा पद्धतीने त्या कराव्यात, तर 1, 3, 5, 7 आणि 9 दिवसापर्यंत या प्रतिष्ठा हा जो विधी आहे हा आपल्याला करता येतो. मग हा प्रतिष्ठा विधी करत असताना त्याच्यामध्ये अनेक विधी हे समाविष्ट होतात आणि हे जे समाविष्ट होतात त्यामध्ये प्रथम प्रतिष्ठा क्रम जो आहे याच्यामध्ये मंडपाची रचना, कुंडाची रचना ही प्रामुख्याने येते. मग हे मंडप किती असावेत, तर मुख्य मंडप म्हणजे ज्याच्यामध्ये एक कुंडी असेल, पंचकुंडी असेल, नवकुंडी असेल, अशा पद्धतीचा ज्यावेळी आपण मंडप घालणार असू तर तो मंडप उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ या 3 प्रकाराने सांगितला. ज्यामध्ये 16, 12, चतुर्दश किंवा 12 आणि 10 इत्यादी हातांचा तो मंडप असावा. आता हे जे प्रमाण आहे हे प्रमाण मुख्य यजमानाच्या चौड्यावर उभं राहून त्याने दोन्ही हाताची जी टोक आहेत, हात उंच करून त्याचं प्रमाण घेऊन त्याच्या पंचमांश जो आहे याला हस्त हे प्रमाण त्या ठिकाणी दिलं गेलं आहे. आता याची अन्य पण प्रमाण आहेत. अंगुल प्रमाण आहे, यव प्रमाण आहे, युका प्रमाण आहे, दीक्षा प्रमाण आहे. तर मंडप याची प्राक सिद्धी आणि त्याप्रमाणे तो मंडप 16 खांबांचा असावा, 16 हातांचा असावा आणि पंचकुंडी किंवा नवकुंडी जर करायची असेल तर त्याच्यामध्ये काही वेळेला हवनाच्या संख्येनुसार ते मंडपही बृहत करावे असंही सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकाराने. तर एक कुंडी मंडप हा बनवायचा असेल किंवा मंडपाची रचना करत असताना जो काही त्याचा संपूर्ण व्यास आहे ते मंडप हा चौकोनी असावा आणि त्याचे समान 9 भाग करावे. समान 9 भाग केल्यानंतर त्या मंडपाला जे 16 खांब येतात त्या 16 खांबामध्ये मधला जो 9वा भाग आहे ज्याला आपण ब्रह्मपद म्हणतो त्या ब्रह्मपदाच्या 4 कोणामध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या कोणामध्ये 4 खांब असावे. त्यानंतर प्रत्येक दिशेचं जे द्वार आहे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर द्वार या द्वारांना 2-2 खांब असावे. म्हणजे हे 8 आणि हे 4 झाले. आणि आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशांना एक खांब म्हणजेच हा 16 खांबाचा मंडप या ठिकाणी त्यांनी घालायला सांगितलेला आहे. आता हे समचतुरस्र 9 भाग केल्यानंतर
8 भाग जे बाहेरचे राहतात त्यामध्ये तुम्हाला या कुंडांची रचना ही करायला सांगितलेली आहे. आणि मंडपाच्या मध्यभागी 1 हात उंच अशी वेदी, जेवढं ते 9व्या भागाचं मापन असेल तेवढी ती वेदी त्या ठिकाणी घालावी. पूर्व दिशेला, आता समजा पंचकुंडी आपल्याला करायची असेल तर पंचकुंडीमध्ये पूर्वेला चौकोनी कुंड असावं, दक्षिणेला अर्धचंद्राकार असावं, पश्चिमेला वर्तुळाकार असावं, उत्तरेला पद्मकुंड करावं आणि ईशान्येला पुन्हा चतुरस्र असं कुंड करावं. एकच कुंड असेल तर चतुरस्र करावं. आणि नवकुंडाची रचना असेल तर पूर्वेला चौकोनी, आग्नेयेला योनिकुंड, दक्षिणेला अर्धचंद्रकुंड, नैऋत्येला त्रिकोण कुंड, पश्चिमेला वर्तुळाकाराचं कुंड, वायव्येला 6 कोनाचं कुंड, उत्तरेला 8 कोनाचं कुंड आणि ईशान्येला अष्टकोन, की उत्तरेला पद्मकुंड पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ईशान्येला अष्टकोनाचं किंवा आचार्य कुंड हे जे आहे हे चतुरस्र करावं. आता ही कुंड करण्यामागे काय हेतू आहे तर काहीतरी फलाचा उद्देश आहे. ज्याच्यामध्ये चौकोनी कुंड हे सर्वत्र ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते आपली कामना पूर्ती करणारं असतं म्हणून चौकोनी कुंड असावं. योनी कुंड हे पुत्रप्राप्ती, उत्तम संतान प्राप्ती करून देणार आहे म्हणून योनी कुंडाचं महत्व आहे. अर्धचंद्राकार जे कुंड आहे तेही शुभकामना पूर्ण करणार. त्रिकोण कुंड जे आहे ते शत्रुनाश करणारं असतं. वर्तुळ कुंड आहे हे शांती देणारं कुंड असतं. वायव्येचं कुंड जे आहे षटकोनी तो मृत्यूनाश हा करणार आहे म्हणजे दीर्घायुष्य देणार आहे. उत्तरेचं कुंड आहे ते पद्मकुंड आहे हे पर्जन्य योग्य वेळेवर व्हावा याकरता पद्मकुंडाची जी निर्मिती आहे ती करावी. अष्टकोन जे कुंड आहे ईशान्येला ते रोगनाशासाठी म्हणजे व्याधी हरणासाठी ते कुंड त्या ठिकाणी असावं. आणि अभिचार कर्म एक वेगळं कुंड एक सांगितलं ते 7 किंवा 5 कोनांचं असावं. मग ह्या एककुंडी, पंचकुंडी आणि नवकुंडी इत्यादी रचना करत असताना याप्रमाणे त्याचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून सर्व लोकांना म्हणजे एक मंदिर हा विषय आपण समोर घेतला की त्याच्याशी अनेक लोक जोडले जातात. ते मंदिर बांधण्यासाठी अनेक लोकांचा सहभाग असतो आणि ते मंदिर, त्या मंदिरामध्ये नित्य दर्शनाला येणाऱ्या अनेक किंवा जत्रा उत्सव इत्यादी दर्शनाला येणारे लोक, त्या ठिकाणी काही धर्मकृत्य करणारे लोक जे असतात त्या सगळ्यांच्यावर त्या भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हायला पाहिजे. याकरता ती जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा ही समंत्रक व्हायला पाहिजे आणि त्याचं तंत्र पण अतिशय काटेकोरपणाने हे अवलंबून त्या ठिकाणी मंत्र आणि तंत्राचा योग्य तो उपयोग करून उत्तमात उत्तम ही प्रतिष्ठा केल्यानंतर ते आपल्या राष्ट्रात दुर्भिक्ष येत नाही, आपल्या राष्ट्राची उन्नती होते, आपल्या गावाची उन्नती होते आणि जो प्रतिष्ठा करणारे आहेत त्याही लोकांच्या 21 पिढ्यांचा त्या ठिकाणी पवित्रीकरण किंवा उद्धार हा होतो हे संकल्पामध्ये आपल्याला दिसतं.
दशपूर्वान दशपरान आत्मना सह एकविंशती पुरुषान उद्धरतु कामाहा. म्हणजेच याचे उद्देश जे आहेत, पूर्वजाना जे आपल्या ज्या अनंत पिढ्या आहेत, मागच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्या पिढ्यांना या भगवत प्रसादाने उत्तम तऱ्हेचा मोक्ष किंवा त्यांचा उद्धार व्हावा, त्यांचं पवित्रीकरण व्हावं आणि ते परमात्म्याच्या जवळ सायुज्य मुक्तीने त्या ठिकाणी स्थित राहावेत, भगवत प्राप्ती त्यांना व्हावी, हा उद्देश लक्षात घेऊन या प्रतिष्ठेची रचना आणि देवकल्ला सान्निध्यार्थ आणि दीर्घायुष्य स्थिरलक्ष्मी इत्यादी या देवतांच्या मंदिरामध्ये प्रतिष्ठा केल्यानंतर आणि त्यांची दैनंदिन जी काही पूजा अर्चा आहे किंवा त्या ठिकाणचे उत्सव आहेत, हे सर्व केल्यानंतर या प्रकारची फलं जी आहेत ती या प्रतिष्ठा प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. आणि मंदिर बांधण्याआधी हा विचार पहिला ठेवला पाहिजे. त्या मंदिरामध्ये जी प्रतिष्ठा आपण करणार आहोत, त्या देवाच्या दैनंदिन पूजेची व्यवस्था निश्चित असल्याशिवाय कुठल्याही मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठा ही जी आहे ही पूजा हेतूनेच, कुठलीही मूर्ती असो ती पूजनाच्या हेतूनेच निर्माण करावी असं शास्त्र आहे. कुठेतरी ती निर्माण केली आणि कुठेतरी ठेवली, त्याचं पूजन नाही, इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सुखावह होत नाहीत. याकरता ती प्रतिष्ठा आणि त्या प्रतिष्ठेमध्ये, त्या मूर्तीमध्ये त्या भगवंताच्यासाठी शुद्ध स्वरूपाचं अधिष्ठान असणं आणि त्या अधिष्ठानानंतर प्राणप्रतिष्ठा करणं आणि त्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्या भगवंताची सेवा ही जी आहे ही उत्तम रीतीने होणं, हे प्रथम मंदिर बांधणाऱ्याचं कर्तव्य आहे. कारण अर्चेसारखा दुसरा शत्रू नाही असंही म्हटलेलं आहे. याचं कारण काय आहे, तर मंत्राविना जर ती प्रतिष्ठा केली तर ऋत्विजांचा नाश होतो, अनेक त्याच्यातून जे काही दुष्परिणाम आहेत ते संभवतात. तंत्र नीट केलं नाही तरीही संभवतात. म्हणून ती मूर्ती आपल्याला अनुकूल किंवा ती भगवंताची सेवा आपल्याला अनुकूल व्हावी आणि अखंड त्याची, कारण यावत चंद्र दिवा करऊ असं ज्यावेळी त्या ठिकाणी आणि ही भूमी असेपर्यंत असं म्हटलेलं आहे, त्यावेळी याची रचना करत असताना हे अत्यंत लक्षात घेणं आवश्यक आहे की त्या मूर्तीची दैनंदिन पूजा झाली पाहिजे. कारण आपल्याकडे सांगितलेलं आहे 3 दिवस जशी संध्या झाली नाही तसंच शुद्धी राहत नाही, तसंच मूर्तीची सुद्धा अनेक दिवस पूजा खंडित होता कामा नये, अखंडपणे त्या ठिकाणी पूजन झालं पाहिजे. याकरता ही रचना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता या कुंडाच्या नंतर स्नान मंडपाचा जो विचार आहे, त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या शुद्धीसाठी हा स्नान मंडप बनवायचा आहे. मग मुख्य मंडप जो आहे त्याच्या ईशान्येला स्नान मंडप करावा आणि मुख्य मंडपाच्या पश्चिमेला जलाधिवासामध्ये अधिवास करायला जे सांगितलेले आहेत, तर त्या ठिकाणी जलाधिवासासाठी मंडप बनवावा आणि त्या मंडपावर मधले जे 4 खांब असतात याच्यामध्ये वरचा भाग जो आहे म्हणजे बाकीचे 12 खांब जे आहेत त्याच्यावर संपूर्ण आच्छादन केल्यानंतर तो भाग वरती काही सोडून त्याच्यामध्ये जसा एखाद्या मंदिराचा
कळसासारखा भाग असतो तसा भाग त्या यज्ञ मंडपाचा करून त्याच्यामध्ये ध्वज, महाध्वज जो आहे विचित्र वर्ण हा, तो त्या ठिकाणी स्थापन करावा. आणि त्या मंडपामध्ये सुद्धा काय काय असावं याविषयी आपल्याला मंडप प्रतिष्ठा या अनुक्रमानुसार आपण ते बघूया. आता ह्या सगळ्याची सिद्धता झाल्यानंतर आपण प्रतिष्ठेला सुरुवात ज्यावेळी करणार त्यावेळी समजा एकच यजमान त्या ठिकाणी आहे, त्यांचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर त्या यजमानांची जी शुद्धी आहे ती कूष्मांड होम म्हणून ज्या ठिकाणी आत्मशुद्धीसाठी एक 52 आहुती असलेलं एक विधान हे सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये शुद्धी, त्याच्यानंतर अयुत होम, भूर्भुव स्वाहा या व्याहृतीचा अयुत होम सांगितलेला आहे, दशस्नान सांगितलेली आहे, गायत्री काही जपायला सांगितलेली आहे किंवा त्या देवतेचा मंत्र नाममंत्र असेल तो जपायला सांगितलेला आहे. तर हे सर्व जे शुद्धी कर्म आहे हे प्रतिष्ठेच्या प्रारंभाच्या पूर्वी एक दिवस हे करायला पाहिजे. आणि हे प्रायश्चित्त जे आहे ते चित्त शुद्धी, चित्तावर कोणतेही गुणदोषापैकी जे दोष आहेत ते दोष राहू नयेत आणि ते चित्त अतिशय शुद्ध असं असावं. याकरता जे काही ज्या ज्या योगाने घडणारे दोष आहेत किंवा घडलेले दोष आहेत ते दोष दूर होऊन चित्ताची शुद्धी होण्याकरता हे प्रायश्चित्त त्या ठिकाणी पूर्व दिवशी सांगितलेला आहे. तर आपल्याकडे जो सर्व प्रायश्चित्त विधी आहे त्याच्यामध्ये पूर्वोत्तरांग असा आहे, तो 2 दिवस सुद्धा आपल्याला करता येतो. त्याचा प्रयोग 2 दिवस सांगितला आहे. पण पूर्व आणि उत्तरांग असं एकाच दिवशी बहुतांश करण्याची पद्धत आहे. विष्णू सहस्रनामाच्या आवृत्ती पवमान असेल तर तेही शुद्धीकरणाकरता त्या ठिकाणी जपावं असंही अन्य ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर हे प्रायश्चित्त विधान पहिल्या दिवशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी प्रतिष्ठेचा संकल्प करणार त्यावेळी त्या दिवशी सर्व सिद्धता करून, समजा गाव असेल तर गावामधल्या ज्या ज्या देवता आहेत म्हणजे यजमानाच्या कुलदेवतेपासून ज्या ज्या देवता आहेत त्या सर्व देवतांना तांबूलादी किंवा श्रीफलादी समर्पण करून त्यांचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रतिष्ठेचं रक्षण होण्याकरता त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि मंगलाचरण करून त्या ठिकाणी संकल्प करावा. आता संकल्प जो आहे हा फार व्यापक पण घेता येतो आणि दीर्घायु लक्ष्मी अक्षय्य सुख कामाहा आणि दशपूर्वान दशपरान आत्मनासह 21 पुरुषान उद्धरतु कामाहा आणि देवकला सान्निध्यार्थम हा अत्यंत त्याला योग्य असणारा संकल्प आहे. पण त्याच्यामध्ये अनेक लोक समाविष्ट होत असतात. त्याच्यामध्ये राष्ट्राचा उल्लेख, आपल्या गावाचा उल्लेख किंवा ते जे सहाय्य करणारे लोक असतात, आर्थिक सहाय्य असेल, शारीरिक सहाय्य असेल किंवा अन्य काही सेवा मार्गातून सहाय्य असेल, एखाद्याच्या भूमिदानामध्ये सहाय्य असेल, तर ह्या सगळ्या ज्या केलेल्या त्यांच्या दानाचा जो उपयोग आहे हा सर्व आपण त्या प्रतिष्ठेमध्ये करणार आहोत. पण या सगळ्यांना समाविष्ट करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी तो गावातली मुख्य व्यक्ती असेल त्याला त्या ठिकाणी पाचारण केलं जातं किंवा त्यामध्ये महाजनापैकी काही लोक असतील, मंदिराच्या ठिकाणी कमिटी मेंबर असतील किंवा अन्य कोणी असतील, तर त्यांच्यापैकी त्या लोकांचे, सर्व लोकांचे प्रतिनिधी म्हणून ते काम करत असल्या कारणाने
व्यापक म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने उपयुक्त जो संकल्प आहे तो त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि तो आपल्याला वेगवेगळ्या काही उद्देशानुसार सुद्धा त्याची योजना आपल्याला संकल्पाच्या त्या विशेष याच्यामध्ये करता येते. आता संकल्प झाल्यानंतर नित्य आपल्याला सर्वांना माहिती आहे की गणेश पूजन निर्विघ्नता सिद्धी करता, त्यानंतर पुण्याह वाचन, त्यानंतर मातृका पूजन आणि नांदी श्राद्ध. आता या ठिकाणी नांदी श्राद्ध जे आहे ते वैयक्तिक प्रतिष्ठा असताना आपण नित्य घेणारा नांदी श्राद्धाच्या देवता आहेत मातृपितामही प्रपितामह्या पितृपितामह प्रपितामहा मातामह इत्यादी, हे घ्यावे. परंतु सार्वजनिक ज्यावेळी एखादं काम असतं त्यावेळी आपल्याकडे समुहूर्त पितर जे किंवा पितृगण सांगितलेले आहेत त्याचा त्या ठिकाणी देव नांदी नांदी श्राद्धामध्ये पितरांचा प्रत्यक्ष त्या यजमानाच्या पितरांचा उल्लेख न करता पितृगणांचा उल्लेख करून ते नांदी श्राद्ध करावं, त्याला देव नांदी असं म्हणतात. अग्निश्वात्ता पितरेह गच्छत असं मंत्रामध्ये आलेलं आहे. अग्निश्वात्त, बर्हिषद, सोमप आणि आज्यप असे 4 जे समूर्त पितर आहेत या पितृगणांचा उल्लेख करून त्या नांदी श्राद्धामध्ये देवतांसहित त्याला अर्चन, पूजन आणि नांदी श्राद्धांग जे महत्वाचे उपचार आहेत ते अर्पण करून त्याला त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून हे वैयक्तिक आणि सार्वजनिक याच्यामध्ये हे 2 भाग लक्षात घ्यावे. नांदी श्राद्धांत पुण्याह वाचन झाल्यानंतर या ठिकाणी जी नियुक्ती आहे हे प्रतिष्ठा कर्म करण्यासाठी आचार्यादी प्रमुख 5 पद आहेत. त्याचप्रमाणे अन्य ऋत्विज पण आहेत. तर ती 5 प्रमुख पद कुठली? तर प्रथम आचार्य, त्याच्यानंतर ब्रह्मा, त्याच्यानंतर सदस्य, त्यानंतर गाणपत्य आणि त्यानंतर उपद्रष्टा. आता ही 5 पद त्या ठिकाणी नियुक्त करण्याचं कारण तर ती प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा अत्युत्कृष्ट पद्धतीने व्हावी याकरता आचार्य. आता आचार्याची व्याख्या सांगितलेली आहे. शांतम दांतम कुटुंबिनम मंत्र तंत्रज्ञम आचार्यम. त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असायला पाहिजे. म्हणजेच शांतम त्या ठिकाणी विनयशीलपणा पाहिजे आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे शांतपणाने आपल्याला देता आलं पाहिजे इतकी संयमित वृत्ती त्या आचार्याची पाहिजे. दान करण्याची पण त्याची प्रवृत्ती पाहिजे. शांतम दांतम कुटुंबिनम, सकुटुंब पाहिजे तो, आणि मंत्र वेदता पाहिजे आणि तंत्र वेदता पण पाहिजे. हे आचार्याचं त्या ठिकाणी लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर या कर्मावर लक्ष ठेवण्याकरता वेदत्रय या तिन्ही वेदांचं ज्ञान असलेला ब्रह्मा त्या ठिकाणी नियुक्त करावा. त्यानंतर सदस्य हा जो आहे याच्यामध्ये अनेक ग्रंथ त्याने अभ्यासलेले असावेत, त्याच्यामुळे आचार्याला त्या ठिकाणी या सर्व परीने ज्या ज्या ठिकाणी सहाय्याची आवश्यकता भासेल ते सहाय्य ते सदस्याने करायचं आहे. गाणपत्य हा जो आहे हा गाणपत्यामध्ये एक प्रकार असा सांगितलेला आहे की निर्विघ्नपणे हा सर्व प्रतिष्ठा कर्म किंवा यज्ञ व्हावा याकरता त्या विशेष ज्योतिषशास्त्रानुसार काय काय जप करायचे आहे आणि निर्विघ्नतेसाठी किंवा निर्विघ्नता कशी येईल या पद्धतीने त्यांनी लक्ष ठेवून या सगळ्याच्यावर ते जपादी कर्म करण्यासाठी गाणपत्य
हा एक त्या ठिकाणी विशेष नियुक्ती त्या ठिकाणी सांगितली. आणि उपद्रष्टा, आता द्रष्टा हा जो शब्द आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याला लागणारी जी काही सामुग्री आहे, कुठे काय लागेल, कुठल्या वेळी लागेल, या पुढे काय काय विधी आहेत, या सगळ्यांच्या रचना आणि त्याच्यावर लक्ष ठेवून ते पुरवणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं, द्रष्टा हा उपद्रष्टा, ही 5 जी पदं आहेत ती विशेष त्या ठिकाणी सांगितली. तसंच मंडपाच्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर द्वारावर प्रत्येक वेदाचे 2-2 ऋत्विज जे आहेत ते त्यांचं वर्ण करून त्यांना त्या त्या वेदाचा जो पाठ आहे किंवा जी जी सूक्त सांगितली आहेत ती करण्याकरता त्यांची रचना करावी. अन्य 8 ऋत्विज किंवा 17 एकंदरीत होईल किंवा त्याही पेक्षा ज्यावेळी कर्म मोठं असतं अशा ऋत्विजांची त्या ठिकाणी नियुक्ती करावी. आणि ह्या सगळ्या माध्यमातून ते कर्म हे उत्तम शास्त्राला अनुसरून कर्तव्य बुद्धीने आणि विधिवत व्हावं, हा आणि त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम हा सर्व लोकांना अतिशय उत्कृष्ट, म्हणजेच त्या ठिकाणी देवतांची जे सान्निध्य आहे, देवतांची जी कलावृद्धी आहे, त्या ठिकाणी कलाभिवृद्धी होऊन त्या देवताचा कृपाशीर्वाद सतत पुढे या सर्व भक्तांना मिळावा, याकरता उत्तम अशी रचना त्या ठिकाणी करावी. ती रचना केल्यानंतर मंडप पूजा या ठिकाणी सांगितली. जो प्राकार आहे संपूर्ण देवतांचा, त्या प्राकाराची शुद्धी ही आचार्य कर्मामध्ये सांगितलेली आहे. आणि याच्यात विशेष म्हणजे गौरसर्षप, पंचगव्य, त्याचबरोबर लाया ह्या शिंपडायला सांगितलेले आहे. आणि त्या सर्व प्रकारामध्ये त्या त्या मंत्रांनी ती शुद्धी केल्यानंतर मंडपाची जी पूजा करायची आहे, तो मंडप मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व बाजूनी उत्कृष्टपणे तो तयार केलेला आहे. आणि तो तयार केलेला जो मंडप आहे त्याच्या प्रत्येक 16 स्तंभाच्या ठिकाणी त्या देवतांचं आवाहन, वरती पण आच्छादन आहे त्या ठिकाणी देवतांचं आवाहन, चतुर्द्वाराच्या ठिकाणी ऐरावत सारखे दोन्ही द्वारावर मुख्य द्वार जी आहेत ते 2-2 दिग्गज हे स्थापन करावे. आणि ह्या सगळ्यांची संख्या जी कलशांची येते ती 18 येते. कारण पूर्व आणि ईशान्य याच्यामध्ये एक, आणि नैऋत्य आणि पश्चिम याच्यामध्ये एक कलश याद येतो, ऊर्ध्व आणि अध. 2-2 द्वाराचे कलश 8 झाले. मधल्या वेदीच्या 4 कोपऱ्यातले कलश 12 झाले. त्याच्यानंतर हे 2 झाले मगाशी सांगितलेले, आणि 4 कोपऱ्यातले 4 झाले, 16 झाले कलश. आणि प्रत्येक द्वारावर एक एक त्या ठिकाणी कलश वेगळ्या देवता, 2 हे द्वार देवताचे आणि एक स्वतंत्र अशा देवताही त्या ठिकाणी सांगितल्या. आणि त्या कलशाच्या प्रत्येक कलशाची स्थापना करून त्या त्या देवतांचं आवाहन करून तो मंडपाच्या बाहेर जाऊन प्रदक्षिणा मार्गाने पश्चिमद्वारातून प्रवेश करून त्या मंडपामध्ये यजमानाने कलश, त्यानंतर लाज, त्याच्यानंतर दीप इत्यादी सहित प्रवेश करावा. आणि त्या प्रवेश केल्यानंतर त्या मंडपाची सगळी शुद्धी झाल्यानंतर त्या मंडप पूजा, चंडेश्वरोक्त मंडप पूजा सांगितलेली आहे. अन्य पण काही मंडप पूजा आहेत, पण आपल्या ब्रह्मकर्मामध्ये चंडेश्वरोक्त मंडप पूजा जी सांगितलेली आहे त्या पद्धतीने ती त्या प्रत्येक दिशेचे ध्वज, पताका इत्यादीने अलंकृत त्या ठिकाणी त्यांना ते समर्पित करायचं आहे, त्या मंत्राने उत्सर्जन त्यांचं करायचं आहे. आणि तो मंडप
पूर्ण झाल्यानंतर, मंडप पूजा पूर्ण झाल्यानंतर शांती होम करायचा. तर शांती होम कशासाठी आहे? तर मूर्ती घडवत असताना त्या मूर्तीच्या ठिकाणी जे काही प्रतिमा, कुंड, कलश इत्यादी त्या ठिकाणी घडवताना जे दोष निर्माण झालेले आहेत, त्या दोषांचं परिमार्जन होण्याकरता हा शांती होमाची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. आणि देवता मंत्रासहित अघोर आदी जे 5 मंत्र आहेत त्यासहित देवता स्थाप्य देवाचा मंत्र घेऊन ते जलाधिवासाच्या आधी शांती होम हा करायचा आहे. त्यानंतर शांती होमानंतर देवाला आपण जे हातामध्ये कंकण बांधणार आहोत त्या संबंधी काही सूक्त जी सांगितलेली आहेत ती सूक्त त्या पूर्णा वस्त्र किंवा उरणाचा जो धागे आहेत, पूर्ण म्हणजे या ठिकाणी लोकरीचे आपण हे घेतो किंवा सूत्र पण घेतलं तरी चालेल, त्याला हळद आणि कुंकू लावतात आणि त्या विशिष्ट सूक्ताच्या अभिमंत्रणाने ते सूत्र हे अभिमंत्रित केलं जातं, जे देवाच्या हातामध्ये, यजमानाच्या हातामध्ये पुढे जलाधिवासाच्या नंतर बांधायला सांगितलेलं आहे. जलाधिवासात ज्यावेळी पूर्ण होतो त्यावेळी पुढच्या ह्याच्यामध्ये तो बांधायला सांगितलेला आहे. आता जलाधिवास या मूर्ती त्या अनेक अधिवासाने त्या मूर्तीचा संस्कार करावा, म्हणजे ती मूर्ती शुद्ध होण्याकरता ती जलामध्ये ठेवावी. जलामध्ये ती 1 दिवस ठेवावी. सामान्यतः जलाधिवास, शय्याधिवास आणि धान्याधिवास हा सर्वसाधारणपणे होत असतो. पण अन्य अधिवास जर करायचे असतील किंवा आपल्याला प्रयत्नाने ते उपलब्ध करून घ्यायचे असतील किंवा देवतांच्या संदर्भात अनेक अधिवास करायचे या विचाराने जे अधिवास सांगितले त्यांचा क्रम असा आहे: जलाधिवास, शय्याधिवास, धान्याधिवास, वस्त्राधिवास, पुष्पाधिवास, धूपाधिवास, शर्करा म्हणजे मिष्टान्नांचा अधिवास, फलांचा अधिवास, हे अधिवास 1 दिवस करायला सांगितले. आता याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे 3 जे अधिवास आहेत हे सर्वसाधारणपणे पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी जलाधिवास करायचा आहे त्या जलाधिवासानंतर हे अधिवास, धान्याधिवास म्हणजे मूर्ती शुद्धी झाल्यानंतर, शय्याधिवास आणि धान्याधिवास हे 3 तर सर्वसाधारण प्रतिष्ठेमध्ये होतात. मग पुढचे जर अधिवास करायचे असतील तर त्याच्यामध्ये 7 दिवस, 9 दिवस इत्यादी प्रतिष्ठा असेल तर हे औषध्यादी अधिवास, वस्त्रादी अधिवास हे त्या ठिकाणी मूर्तीला करता येतात. आता ते अधिवास कशासाठी करायचे? तर अधिवास हा जो आहे त्या मूर्तीमध्ये अधिष्ठान सिद्धीसाठी ज्या ज्या गोष्टींची निसर्गातल्या उत्पन्न झालेल्या या औषधी इत्यादींची आवश्यकता त्या ठिकाणी आहे, त्या योगाने त्या मूर्तीला ते देवत्व येण्यासाठी, त्या मूर्तीची शुद्धी होण्यासाठी त्या मूर्तीला हा अधिवास वेगवेगळ्या प्रकारचा द्यावा, अशा पद्धतीची त्या ठिकाणी जलाधिवास पासून, जलाधिवासाच्या निमित्ताने हे सगळे अधिवास जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आता जलाधिवास याच्या ठिकाणी काही सूक्त आहे आणि विशेषतः जे पंचाथर्व शीर्ष आहेत त्याच्यामध्ये देवी अथर्व शीर्षामध्ये या जलाधिवासामध्ये ते देवी अथर्व शीर्ष विशेष करून म्हणावं, कारण नूतनायाम प्रतिमायां जप्त्वा आणि त्या ठिकाणी प्रतिष्ठा करणारी जी मूर्ती आहे
तिच्या ठिकाणी हे जपल्यानंतर देवता सान्निध्यम भवती, त्या देवतेचं सान्निध्य त्या ठिकाणी येत. म्हणून या जलाधिवास सूक्त जी आहेत त्या सूक्तांचा विचार त्या ठिकाणी घेतलेला आहे. या जलाधिवासाच्या सूक्तानंतर त्या ठिकाणी आपल्याला ब्रह्मादी मंडल देव, आता जलाधिवास एक दिवस पूर्ण करावा म्हणजे 24 तास असं म्हटलं, किंवा एक संपूर्ण रात्र असं आपण म्हटलं तरी चालेल. तो जलाधिवास त्या देवतेच्या अथर्व शीर्षाने किंवा त्या देवतेच्या मंत्राने पुढे ही सूक्त सगळे म्हणून झाल्यानंतर अखंड धार त्या ठिकाणी धरावी. किंवा पहिली गोष्ट त्याच्यामध्ये अशी सांगितली की अधिवासासाठी, जलाधिवासासाठी काही पाण्याचे जसं आपण कुंड तयार करतो तशी करून त्या जलाशयामध्ये ती मूर्ती ठेवावी. आणि ती शक्य नसेल तर त्याच्यावर अभिषेक आपण जसा करतो तशी अभिषेक पात्राची योजना त्या ठिकाणी करून तो जलाधिवास हा पूर्ण रात्र करावा. जलाधिवास झाल्यानंतर अग्निउत्तारण करावं. अंग प्रत्यंग संधी समुत्पन्न अस्य अग्नी जे आहेत म्हणजे टंक अग्नी आणि आतप अग्नी, म्हणजे मूर्ती घडवत असताना समजा सुवर्णाची मूर्ती असेल तर ती मूर्ती ते सुवर्ण त्याला अग्नीचा संस्कार देऊन आणि त्यानंतर त्याला एक आकार देऊन ते घडवलेलं असतात. पाषाणाची मूर्ती असेल तर तिला शस्त्र लावून ती घडवलेली असतात. म्हणून ज्या ज्यावेळी ही घडवण्याची क्रिया चालू असते त्यावेळी ठिणग्या उडतात, अनेक प्रकारच्या छोटे छोटे छिन्नी ते काम केलं जातं. आणि हे जे सगळे आतप त्या मूर्तीच्या ठिकाणीच आहेत ते शांत झाले पाहिजे. म्हणून उद्दालाग्नी टंकाग्नी आतप निरासार्थम, म्हणून तो हा अग्निउत्तारणाचा जो विधी आहे, अग्नी उत्तारण म्हणजे हे जे टंकाग्नी आणि कुद्दालाग्नी त्याच्यावर आहेत तर ते दूर व्हावेत, त्याचं उत्तारण व्हावं म्हणजे मूर्तीमध्ये शांतता येईल. याकरता या अग्निउत्तारणाची रचना ही केलेली आहे. म्हणून आपण घरात जरी मूर्ती एखादी आणली असेल तरी त्याचं अग्निउत्तारण करतो आणि ते अग्निउत्तारण केल्यानंतरच प्राणप्रतिष्ठा करतो. म्हणून या ठिकाणी अग्निउत्तारण करायचं. अग्निउत्तारणानंतर मूर्ती शुद्धी, याच्यामध्ये 12 कलश हे 8 दिशेला 8 आणि विशेष औषधीयुक्त जे आहेत ते कलश त्या ठिकाणी सांगितले. आणि पहिल्या कलशामध्ये मृत्तिका घालावी, दुसऱ्याशी औषधी घालाव्या, तृतीय सप्तधान्य घालावी, चतुर्थ कलश नैऋत्य कलशामध्ये पंचरत्न घालावी, पश्चिम कलशामध्ये फल पुष्प इत्यादी घालावी, वायव्य कलशामध्ये कुशदूर्वा गोरोचना, त्यानंतर उत्तरेच्या कलशामध्ये संपादोदक घालावं. म्हणजे संपादोदक म्हणजे इथे पावसाचं पाणी जे अधांतरी आपण धरलेलं असेल ते त्या ठिकाणी धरून ठेवून ते संपादोदक त्या ठिकाणी ठेवावं. आणि सर्व औषधींचा मिश्रण केलेलं जे उदक आहे त्याचा कुंभ ईशान्येला. त्यानंतर काही विशिष्ट वनस्पती सांगितलेल्या आहेत. त्यांनी 4 कलश जे आहेत मूर्ती समोर ठेवलेले, त्या आकलशेषु आणि या 4 मंत्रांनी त्याचं अभिमंत्रित अपोहिष्टा इत्यादी हे करून आकलशेषु या मंत्रांनी त्याचं स्नान देवाला घालावं. आता मूर्ती शुद्धी, अनेक प्रकारच्या ज्या शुद्धी आहेत त्या शुद्धी या मूर्तीच्या ठिकाणी कराव्यात. म्हणजे अनेक प्रकाराने, म्हणजे कसं होईल की त्याच्यामध्ये त्या मूर्ती, समजा पाषाणाची मूर्ती असेल तर त्याच्यामध्ये त्या औषधीने आतल्या ज्या काही सूक्ष्म असणाऱ्या दोषांचं परिमार्जन होऊन ती मूर्ती ही जी आहे ती भगवंताच्या अधिष्ठानाकरता ही सिद्ध व्हायला पाहिजे. कारण मूर्ती आपल्या समोर आहे, परंतु भगवान हा कसा येणार आहे तर तो प्राण मंत्राने त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीमध्ये तो समाविष्ट होणार आहे. म्हणून ही जी मूर्ती घडवलेली आहे
ती भगवत प्रतिष्ठा योग्य होण्यासाठी त्याच्यातले जे दोष आहेत ते दूर व्हावेत याकरता या मूर्ती शुद्धीच जलाधिवासानंतर अग्निधारण करून मूर्ती शुद्धी केली जाते. त्यानंतर त्या मूर्तीच्या नेत्राची त्या ठिकाणी निर्मिती करावी असं आहे. तर काही ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्वी फक्त डोळे जे आहेत मूर्तीचे ते करणं शिल्लक ठेवायचे आणि मग या मंत्राने त्याच्या बरोबर तो डोळा त्याचा आकार काढून मग त्या डोळ्याचं स्वरूप करायचे असा एक उल्लेख सापडला. परंतु शिल्पशास्त्राच्या माध्यमातून किंवा ते शिल्प घडवत असताना अनेक वेळेला असंही होऊ शकतं की त्या मूर्तीमध्ये घडवत असताना काही दोष निर्माण म्हणजेच ती भग्न होऊ शकते, अन्य काही त्याच्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतात, एखादा अवयव त्या ठिकाणी होऊ शकतो. याकरता परिपूर्ण नेत्र असलेली मूर्ती घडवण्याची पद्धत कायमस्वरूपी आपण पाहत आलेलो आहोत. तर त्या नेत्रांचं जे उल्लेखन आहे ते करून त्या ठिकाणी कज्जल मधु इत्यादी हे ती देवाची पहिली दृष्टी जी आहे ती पहिली दृष्टी म्हणजे मगाशी सांगितलेलं जे आहे ते नेत्र कोरून मग पहिली दृष्टी आहे आणि त्याच्या समोर ते भक्ष ठेवावं. पण आपण आत्ता विचार केला त्याप्रमाणे ते नेत्र हे तयारच केलेले असतात, फक्त त्याच्या समोर आरसा धरून आपण ते भक्ष त्या अर्चेला म्हणजे त्या मूर्तीला समर्पित करतो. त्यानंतर पंच हे जे 5 प्रकारचे भात आहेत पंचरंग त्याच्यामध्ये धान्यामध्ये तो भात शिजवावा असंही सांगितलेलं आहे किंवा खायचे जे रंग असतात त्याच्यामध्ये जरी पंचरंग हे करून 5 प्रकारचा जो चरू आहे तो त्या देवाच्या भोवती त्याची जी काही दृष्टी त्याच्यावरती आहे किंवा त्या भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाईट बघण्याचा दृष्टिकोन कुठल्याही अन्य ह्याचा असेल शक्तीचा तर तो दूर व्हावा म्हणून ते ओवाळलं जाऊन एक चतुष्पथावर एक बली त्या ठिकाणी दिला जातो, भाषभक्त बली. आणि ही मूर्ती शुद्धी झाल्यानंतर ब्रह्मादी मंडल देवता ज्या आहेत या इथे फक्त आपण नित्य ब्रह्मादी मंडल देवता म्हणजे उत्तरेपासून ब्रह्मा झाल्यानंतर सुरुवात करतो तर ही पूर्वाधिक क्रमाने त्यांची स्थापना आहे आणि या ब्रह्मादी मंडल आणि त्या ब्रह्मादी मंडलामध्ये काही देवतांचा फरक आहे. आणि ज्यावेळी शिवाची प्रतिष्ठा असेल त्यावेळी भैरवादी देवता घ्याव्यात. आता हे ब्रह्मादी मंडल देवता स्थापना झाल्यानंतर या मूर्तीची शुद्धी आपण केलेली आहे त्या मूर्तीची पंचोपचार पूजन जे त्या ठिकाणी होतं त्यानंतर 8 दिवे त्या ओवाळून 8 दिशेला ते ठेवायला सांगितले. हिरण्य गर्भ समवर्ताग्रे या सूक्ताने ते औक्षण करून ही मूर्ती या शय्येवर आणावी आणि शय्येवरती पहिली उभी करून काही प्राथमिक जी तत्व आहेत तो तत्वन्यास त्या ठिकाणी सांगितलंय. पुरुषात्मतत्वम इत्यादी जे आहेत ते पायापासून मस्तकापासून पायापर्यंत या ठिकाणी त्या तत्वांचा न्यास हा संक्षेपाने सांगितलाय आणि तो केल्यानंतर सत्व रज आणि तम इत्यादी आणि पुरुष सूक्तांनी सर्व षोडशांगन्यास करून त्या मूर्तीला शय्याधिवास दिला जातो. त्या शय्याधिवासाच्या मागच्या बाजूला शय्याधिवास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कलश स्थापन करून त्या निद्रेचं आवाहन करायचं आहे आणि त्या देवाला त्या ठिकाणी निद्रा द्यायची. आता ही निद्रा देण्याचं कारण काय? 2 गोष्टी त्याच्यामध्ये. हा भगवंत हा या एकच दिवस या निद्रा किंवा अधिवास जिथपर्यंत आहेत तेवढे दिवस तो निद्रा अवस्थेमध्ये असणार आणि त्यानंतर त्याला भक्तांच्या कल्याणासाठी अखंड हे जागृत राहायचं आहे, उभं राहायचं आहे. याकरता तो शय्याधिवास त्या ठिकाणी दिला जातो, धान्याधिवास दिला जातो आणि मग
प्रासाद वास्तू, ग्रह वास्तू आणि प्रासाद वास्तू याच्यात भेद असा आहे की 64 घरांचा हा प्रासाद वास्तूचं मंडल असावं आणि 81 चौकोनांचं जे मंडल आहे ते ग्रह वास्तू मंडल असावं. म्हणून या ठिकाणी प्रासाद वास्तूमध्ये ग्रह मंडलाच्या थोडा फरकाने काही 2-2 पदातल्या अर्ध्या अर्ध्या पदामध्ये काही देवता त्या ठिकाणी येतात आणि ते वास्तू पीठ निर्माण करून त्या वास्तुमंडलावर त्या देवतांचं आवाहन होत असतं. त्यानंतर जे आपण कुंड, ज्या देवतांच्या करता आपण हविर्भाग समर्पण करणार आहोत, त्या ठिकाणी कुंड संस्कारामध्ये कुंड तयार असतं, त्याच्यामध्ये 3 मेखला असतात, योनी असते, त्याच्यानंतर आतमध्ये नाभी असते आणि कंठ असतो. यापैकी समजा नवकुंडी असेल किंवा पंचकुंडी असेल तर ज्या ठिकाणी पद्मकुंड आहे तिथे नाभी करायची नाही, पद्मकुंडाला नाभी नाही, बाकीच्या कुंडाला नाभी करायची. तसंच नवकुंडीमध्ये योनी कुंड जे आहे त्याला योनी करायची. असे हे काही नियम लक्षात घेऊन त्या कुंडाचा संस्कार करायचा असतो आणि त्या कुंडाच्या संस्कारामध्ये ब्रह्मा, विष्णू आहे, महेश, ऊर्ध्व मेखला, मध्य मेखला आणि अधो मेखला या तिन्ही याच्यावर या 3 देवतांचं आवाहन, त्यानंतर योनीच्या ठिकाणी गौरीचं आवाहन आणि विश्वकर्माचं आवाहन, वास्तूचं आवाहन, कंठाचं आवाहन आणि नाभीचं आवाहन इत्यादी करून ते कुंड हे ते आयतन आहे हे देवतामय करायचं आहे. म्हणजे हा यज्ञ पुरुष आहे, याची संकल्पना पुरुषाची आहे. यज्ञ पुरुषाची असल्या कारणाने तो कंठ म्हणजे तो आकंठ तृप्त झाला पाहिजे. म्हणजे सगळी शरीराची जी काही रचना आहे ती रचना त्यामध्ये प्रकृती पुरुषाने युक्त, म्हणजे ती जी योनी आहे ती प्रकृती आहे आणि हा यज्ञ पुरुष आहे. याचा संगम या दोन्हींच्या माध्यमातून आपल्याला जे जे काही उत्तम फल आहेत ती या विश्वनिर्मितीचं सूत्र असलेल्या अग्निनारायणाकडून आपल्याला मिळणार आहेत. म्हणून हे संस्कार, कुंड संस्कार त्या ठिकाणी करायचे आहेत. ते कुंड संस्कार केल्यानंतर आता समजा पंचकुंडी जर प्रतिष्ठा असेल तर मुख्य आचार्य ईशान्य कुंडाला आणि उपाचार्य म्हणून ज्या ज्या कुंडाच्या आचार्य नेमणूक केलेली असेल त्यांनी त्या त्या कुंडावर प्रक्रिया करण्यासाठी, पूर्व प्रक्रिया जी होमाच्या पूर्वीची आहे अग्निमुख करण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्त करावं. काही ठिकाणी ब्रह्मा एक आहे पण उपब्रह्मा म्हणूनही त्या ठिकाणी कुंडाच्या ठिकाणी प्रत्येक नियुक्त करावा असंही एक सांगितलं आहे. आणि जेवढे हवनीय द्रव्य आहेत तेवढे ऋत्विज त्या ठिकाणी हवनाकरता नियुक्त करावे. हा कुंड संस्कार केल्यानंतर जे अनवाधान आहे याच्यामध्ये नित्य आपण ग्रह आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी घेतो. परंतु इथे जरा क्रम असा आहे की वास्तू आणि ग्रह म्हणून वास्तुग्रह सहिता प्रासाद पिंडिका परिवार युक्ता असं त्याला विशेषण प्रतिष्ठेच्या संकल्पामध्ये आपण दिलेला आहे. म्हणून वास्तु होम हा प्रथम करायचा आहे. वास्तु होम केल्यानंतर ग्रह होम करायचा आहे आणि ग्रह होमानंतर प्रधान होम, जे 3 पर्याय 5 पर्याय किंवा सध्याच्या एकंदरीत त्याच्यानुसार एकच पर्याय काही ठिकाणी घ्यावा लागतो. असाही तो दिलेला नसला तरी काही वेळेला आपल्याला वेळेचं, द्रव्याचं किंवा या सगळ्याचा विचार करून ते घ्यावं लागतं. याचा उद्देश एकच ठेवावा की त्याच्यामध्ये जे द्रव्य आहे ते उत्तम रीतीने त्या अग्निनारायणाच्या मुखातून परमेश्वराला प्राप्त व्हावं म्हणून. आणि 3 पर्याय 5 पर्याय हे प्रयत्नाने शक्यतोवर करण्याचा प्रयत्न ठेवावा. आता या कुंड संस्काराच्या नंतर अनवाधान जे आहे या अनवाधानामध्ये 5 समेधा, तीळ आणि तूप असं एक कुंडी याच्यामध्ये सांगितलं. पंचकुंडीमध्ये एक द्रव्य त्या ठिकाणी 8वं हे वाढतं.
आणि या पद्धतीने त्या पंचसमिधा ज्या आहेत त्या पंचसमिधा तिल आणि आज्य याचं हवन या पर्यायाच्या ठिकाणी सांगितलंय. आणि गर्भागारामध्ये ज्या लोकपाल मूर्ती मूर्तीपती हे जे हवन सांगितलं हे पिंडिकेशी संबंधित त्या देवता आहे. गर्भागारामध्ये स्थित जी पिंडिका आहे त्या पिंडिकेच्या आठही दिशेला यजमान मूर्ती मूर्तीपती या सर्व देवतांचा त्या ठिकाणी हवन जे सांगितलं आधी ते लोकपाल मूर्ती मूर्तीपती हे सांगितलं. आता आपल्याला दक्षिण भारतामध्ये मंदिराची ज्यावेळी रचना केली जाते त्यावेळी मंदिराच्या बाहेर या इंद्रादी अष्टलोकपालांची स्थानं निर्माण केली जातात आणि त्याला आरतीनंतर बलिदान दररोज दिलं जातं. ते मूर्तीप जे आहेत यांचाही विचार घेऊन त्या मंदिराच्या रचनेमध्ये तोही एक भाग सांगितला आहे. म्हणून लोकपाल मूर्ती मूर्तीपतीनं यांच्या करता 24 मंत्रांची जी योजना केली आहे ती यजमान मूर्ती आणि मूर्तीप या तीन देवतांची त्या ठिकाणी पंचकुंडीमध्ये या चार दिशांची जी कुंड आहे त्याच्या ठिकाणी या 6 देवता कलश स्थापन करून आवाहन कराव्या असं सांगितलं. एक कुंडीमध्ये त्याचा प्रकार दाखवलेला नाही पण नवकुंडी आणि पंचकुंडी याच्यामध्ये त्या देवता स्थापन करून त्या मुख्य कुंडावर आचार्य कुंडावर ह्याचं हवन नाही. ते 4 पंचकुंड असतील तर पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर याच्यावर लोकपाल मूर्तींचं आणि मूर्तीपतींचं हवन त्या ठिकाणी होणार. आचार्य कुंडावर वास्तू ग्रह आणि प्रधान पर्याय इत्यादी येणार. तर हे अनवाधानामध्ये आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याचप्रमाणे संपाद घेण्यासाठी जे आज्याचं हवन आहे त्याचा संपात हा घेण्याकरता कारण ते संपादोदक प्रतिष्ठेच्या मुहूर्ताच्या दिवशी लागणार असतो म्हणून ते संपात पण घेणं आवश्यक आहे. त्यानंतर हे पर्याय होम झाल्यानंतर वास्तु निक्षेप प्रासाद अधिवासन तो वास्तू जो स्थापन केलेला आहे जो आवाहन केलेला आहे ते तो स्थापन करावा. प्रासाद अधिवासन करावं पिंडिकेचं अधिवासन करावं आणि प्रासाद शिखर हे शुद्ध होण्याकरता 81 कलशांचा जो कलशस्नपन विधी आहे तो त्या ठिकाणी करून 4 गायींचं दूध हे काढून त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये पायस शिजवून 12 ब्राह्मणांना भोजन द्यावं असा एक विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तो बहुधा कुठे करताना आज जरी दिसला नसला तरी त्याचा समावेश या प्रतिष्ठेमध्ये आहे. आणि मग देवता स्थापन दिनकृत्य जे आहे त्याच्यामध्ये पिंडिका वगैरे ज्या मंडपात मूर्ती पिंडिका इत्यादी ज्या आहेत त्या सगळ्या प्रासाद अधिवासन त्यांचं करायचं म्हणजे प्रासादामध्ये आणायच्या यज्ञ मंडपातून प्रासाद मंडपामध्ये आणायच्या आणि प्रासाद मंडपामध्ये आणल्यानंतर पिंडिका संस्कार ते भगवंताचं अधिष्ठान असल्यामुळे त्या ठिकाणी जी शक्ती आहे त्या शक्तीला पिंडिका म्हटलेला आहे. जसं विष्णू असेल तर लक्ष्मी म्हणजे त्याच्या लक्ष्मी मंत्राने त्याचं ह्रीश्चते लक्ष्मी इष्टपत्न्यौ या मंत्राने त्याचं आवाहन आहे. तसंच शिव असेल तर गौरी या याने म्हणजे ज्या देवाची जी शक्ती आहे त्या शक्तीचं त्या ठिकाणी आवाहन होणार असल्यामुळे ही त्रिवप्र पिंडिका असावी. कूर्मशिला ब्रह्मशिला आणि ती पिंडिकावरची या 3 पिंडिकांचे जे प्रकार आहेत ते जुन्या मंदिरामध्ये आपल्याला विशेष करून दिसतात. तर ते त्या ठिकाणी पिंडिका संस्कार जो आहे तो संस्कार करून त्या संस्काराच्या ठिकाणी काय काय प्रक्षेप करावा तो पिंडिका संस्कार कसा करावा तर त्या ठिकाणी 3 पुष्पांजली त्यानंतर पिंडिकेच्या मध्यभागी अभिमंत्रण त्याचं
त्यानंतर त्या पिंडी जो गर्त आहे ज्या ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे त्या गर्तामध्ये प्रणव, स्वर, व्यंजन, अष्टरत्न, पायस, सप्तधान्य आणि मनशिला, आता त्या देवतांचं वाहन जे आहे ते त्या ठिकाणी ठेवावं असं त्या प्रयोगामध्ये त्या म्हणजेच त्या वाहनावर ती मूर्ती अधिष्ठित आहे, बसलेली आहे. म्हणून शंकर असेल तर वृषभ ठेवावा, विष्णू असेल तर गरुड ठेवावा, देवी असेल तर सिंह ठेवावा. त्यांच्या वाहनांचा त्या ठिकाणी त्या पिंडिकाच्या संस्कारामध्ये समावेश करावा. आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठाचा जो योग्य मुहूर्त आहे, योग्य शुभ नवांश आहे, त्या शुभ नवांशाच्या ठिकाणी ही भगवंताच्या हृदयाला स्पर्श करून ही प्राणप्रतिष्ठा करा. आता नित्य आपण करतो ती प्राणप्रतिष्ठा आणि या ठिकाणी असणारी जी प्राणप्रतिष्ठा याच्यामध्ये थोडा विस्तृतपणे हे फरक सांगितलेला आहे. वेदोक्त प्रतिष्ठा म्हणजे असं सांगितलं आहे की त्या देवांची सूक्त ही पठण करून प्रतिष्ठ परमेश्वर असं म्हणावं, हे वेदोक्त प्रतिष्ठा झाली. आणि तंत्रोक्त प्रतिष्ठा, तंत्राने सांगितलेली जी प्राणप्रतिष्ठा आहे ती म्हणजे आपण आता जी नित्यमूर्तीला करतो त्याचप्रमाणे ही विस्तृतपणे जरा व्यापक प्रकाराने या प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख या ठिकाणी केलेला. आणि प्रतिष्ठ परमेश्वर म्हटल्यानंतर लोकांना ह्या भगवंताचा अनुग्रह व्हावा म्हणून तुम्ही स्थिर या ठिकाणी राहून सगळ्यांना नहा म्हणजे आम्हाला सुख देणारे व्हा आणि तुमचं सान्निध्य हे जे आहे ते यावतचंद्र दिवाकर आणि तुमच्या शक्तीसहित या ठिकाणी तुम्ही राहा अशी प्रार्थना त्या ठिकाणी केल्यानंतर पुढची षोडश कला तत्व जी आहेत ही जर या ठिकाणी आपल्याला मूर्तीमध्ये सांगितलेली आहेत, विशेषत्वे करून अन्य ठिकाणी प्रयोगाच्या नंतर ती सांगितली आहे, ती षोडश कला तत्व त्या ठिकाणी सांगावी. आणि काही विष्णू दैवत असेल तर विष्णूला घ्यावं, शैव असेल तर शिवाला घ्यावं, देवी असेल तर देवीला काय घ्यावं, याही विषयी त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही न्यास आहेत ते दिलेले आहेत. आता ही जी प्राणप्रतिष्ठा आहे ज्याच्यामध्ये जो कर्ता आहे, जो आचार्य आहे, त्यांनी स्वतःचा न्यास आधी आणि मग देवताच्या शरीराचा न्यास असा या ठिकाणी विशेष हे सांगितलं. का सांगितलं तर आपलं जसा देह हा सजीव आहे तसाच सजीवन ध्यात्वा असं ज्यावेळी आपण म्हणणार त्याच्यावेळी त्या देवताच्या ठिकाणी ही प्राणशक्ती प्रतिष्ठापित झाली पाहिजे. याकरता जो न्यास सांगितला तो हा देवता आणि आधी यजमान, आधी कर्ता म्हणजे प्राण प्रतिष्ठा करणारा आणि मग देवता. आता याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या ठिकाणी विशेष करून सांगितले. त्यानंतर वाणी, पाय, हात, पायू, उपस्थ इत्यादी त्या ठिकाणी न्यास ह्या प्राणप्रतिष्ठा त्या अवयवांची सांगितली. त्यानंतर वचन, आदान, विहरण, उत्सर्ग आणि आनंद हे त्या परमेश्वराच्या ठिकाणी असण्याकरता ह्याही गोष्टी असाव्यात. याकरता ही हे गुणधर्म त्या ठिकाणी न्यास करावे किंवा प्राणप्रतिष्ठित करावे. त्याच्यानंतर मनो, बुद्धी, अहंकार, चित्त आणि विज्ञान हे त्या ठिकाणी असावेत. त्याचप्रमाणे हे सर्व झाल्यानंतर देवाच्या हृदयाला स्पर्श करून प्राण त्या शक्ती त्याच्यामध्ये प्रतिष्ठित व्हावी, जीवशक्ती प्रतिष्ठित व्हावी आणि सर्व इंद्रिय त्या ठिकाणी या देहाची ही निर्माण व्हावीत आणि देवाचं वाक, मन, चक्षु, श्रोत्र, जिव्हा, घ्राण, प्राण हे सगळे त्या ठिकाणी येऊन
चिरं तिष्ठन्तु म्हणजे अखंड त्या ठिकाणी राहोत आणि त्या मूर्तीमध्ये देवत्व येऊन त्यानंतर त्या अंगुष्ठाचा जो स्पर्श करून अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वम् अर्चायै मामहेति च कश्चन. ध्रुवाद्यौर ध्रुवा पृथ्वी इत्यादी मंत्रांचा जप सांगितला. त्याच्यानंतर देवाचं स्वागत आणि माझ्या भाग्याने या ठिकाणी मला ही प्रतिष्ठा करता आली किंवा तू आलेला आहेस. वास्तविकरित्या तू मला अदृष्ट आहेस, पण माझं तू रक्षण कर. कसं कर? बालवच कर. धर्म अर्थ आणि काम हे सिद्ध करून दे आणि तुझं हे आयन आहे हे शुभायन होऊ दे सर्वांना. आणि तू सान्निध्य या ठिकाणी तुझ्या या मूर्तीमध्ये ठेवून यावत चंद्र अवनी जिथपर्यंत आहे अप्रतिघातीना म्हणजे त्या मूर्तीच्या ठिकाणी कुणीतरी काहीतरी अशा प्रकारचा प्रतिबंध निर्माण केला असेल किंवा भग्नादी काही दोष त्या ठिकाणी आले असतील तर तिथपर्यंत तुम्ही या मूर्तीमध्ये राहा अशी प्रार्थना आणि विश्वरूपाने तुम्ही राहा. हा जो त्याच्यामध्ये विशेष येन रूपेण भगवंत स्वया व्याप्तम चराचर चराचर व्यापलेला जे चतुर्दश भवन व्यापलेला हा जो अत्यतिष्ठ दशांगुलम परमेश्वर आहे तो या ठिकाणी स्थिर व्हावा आणि त्याचा या अर्चा म्हणजे या मूर्तीमध्ये त्याचं सान्निध्य राहो. त्याच्यानंतर परिवार देवतांचं त्या त्या मंत्रांनी स्थापना करावी असंही सांगितलेलं आहे. स्वतंत्रपणे एवढी काही प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळीकडे नाही सांगितलेली, कारण ते उपदेवता आहेत म्हणून. त्यानंतर या संपूर्ण मूर्तीमध्ये पुरुष म्हणून त्याचं आवाहन करावं. भू वा स्वाहा भूर्व स्वाहा आणि प्रणवाने त्याला आसन देऊन विशेष मंत्राने. एरवी आपण पुरुष सूक्ताने ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी पाद्य वगैरे देतो, परंतु इथे त्यांनी इमा आप शवतमा पूता पूततमा मेध्या मेध्यतमा इत्यादी याने पाद्य अर्घ्य आचमन आणि जे कंकण बांधलेलं जलाधिवासाच्या वेळी आहे ते त्या ठिकाणी सोडवून पुढचे उपचार जे आहे देवोक्त मंत्राने अभिषेक झाल्यानंतर हा प्रतिसर असा त्याला शब्द त्याने वापरलेला आहे ते विसर्जन करून त्या ठिकाणी पुढचे उपचार नैवेद्यापर्यंत आल्यानंतर 3 प्रकारचे पूजांग हवनाला 3 प्रकारचे हरिद्रोधन गुडोदन आणि कृसरोधन हे त्या त्या देवतांच्या मंत्राने हवन करून शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो त्याच्यानंतर स्विष्टकृत इत्यादी दिल्यानंतर स्विष्टकृताचा होम पूर्ण झाल्यानंतर पूर्णाहुती. आता इथे बलिदान हे सांगितलेलं आहे, परंतु अनेक ठिकाणी काही कोकणपट्टी म्हणा किंवा अन्य ठिकाणी बलिदान करण्याची एक पद्धत आहे. ते गावच्या याच्याप्रमाणे क्षेत्रपाल वगैरे करतात, परंतु मूळ याच्यामध्ये हा जो बली आहे तो यज्ञशेष या याने नंतर द्यायला सांगितलेला आहे. क्षेत्रपालादी देवतांना नाही, कारण तो पहिला दिलेला आहे. मूर्ती शुद्धीच्या वेळी दिलेला असल्या कारणाने इथे त्याचा समाविष्ट केलेला नाही. आणि स्विष्टकृत झाल्यानंतर नवाहुती किंवा जी जी प्रायश्चित्त आहेत ती दिल्यानंतर वसोरधारा आणि ती पूर्णाहुती होमशेष समापन करावं. आणि पूर्वोक्त हवी जो आहे पूर्व सांगितलेला जो हवी आहे म्हणजे आता हे तिन्ही कृसरोधन गुणोदन इत्यादी आहेत याच्यावर स्वामेक माध्यम पुरुषम पुरातनम नारायणम विश्वसृजन यजामे. इथे शिव असला तर शिवम विश्वसृजन यजामहे एवढा बदल करावा आणि त्याच्यामध्ये ते भगवंताला प्रतिगृह्णीश्व हव्यम म्हणून समर्पित करावं. आणि अश्वत्थावर भूर्भुवस्वहा म्हणून हुतशेष जो आहे तो ठेवावा. प्रदक्षिणा करावी. विश्वभुज सर्वभुज आत्मन आणि परमात्मा. आणि या प्रतिष्ठा कर्मामध्ये कोणतंही न्यून राहू नये याकरता प्रयत्नाने ती प्रतिष्ठा करावी. पण ज्ञानतः आणि अज्ञानतः काही गोष्टी घडू शकतात. याकरता जे मी ही प्रतिष्ठा केलेली आहे तर त्या प्रतिष्ठेमध्ये ते संपूर्ण तुझा जो प्रासाद आहे तत्सर्व पूर्णमे वास्तू तत्प्रसादात अधोक्षण.
हे परिपूर्ण करून घे. आणि हे देवाला प्रार्थना केल्यानंतर फलतांबूलादी जी पुढची पूजा आहे ती परिपूर्ण केल्यानंतर देवाला जे राजोपचार आहेत छत्रादी ते समर्पित करावे. आणि इथे देवाचं नाव हे जो प्रतिष्ठा करणारा, आता वैयक्तिक प्रतिष्ठा ज्यावेळी केली जाते त्यावेळी स्वनामयुतम देवस्य नामं कुर्यात, देवस्य नाम कुर्यात असं सांगितलं. मग त्याच्या नावाच्या पुढे त्या देवाचं नाव घेऊन ते नाव त्या ठिकाणी द्यावं. आधी तो विश्वरूप म्हणूनच त्याचं, विराट पुरुष म्हणूनच त्याचं आवाहन केलेलं आहे आणि इथे त्याला नाम द्यायचं आहे. आणि ते नाम दिल्यानंतर आचार्यादी जे पंच प्रमुख पद आहेत, ऋत्विज आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी पूजन आणि त्याच्या अगोदर स्थापित देवतांना पूजन करून ते कलशातलं पाण्याने यजमान आणि अन्य लोकांवर अभिषेक करून हा जो निर्माण केलेला प्रासाद आहे या प्रासादाच्या आणि एक यूप प्रकार म्हणून आहे तो जो स्नानोत्तरम प्रासादांगे यूपे अधिवासिते, तो जो पूर्वोक्त विधिना तंग निखनेत, त्या ठिकाणी तो यूप देवाच्या समोर साधारण ईशान्य आणि उत्तर या दिशेला तो साधारणपणे येतो आणि त्या यूपाची स्थापना या ठिकाणी सांगितली. आणि हे जे मंदिर हे अनेक लोकांच्या सहाय्यातून किंवा त्याच्यामध्ये लाकूड वापरलेलं आहे, रेती वापरलेली आहे, दगड वापरलेले आहेत इत्यादी सगळ्या हे मंदिराचं गोपुरासहित प्राकारासहित जे निर्मिती आहे ती निर्मिती त्याच्यामध्ये घंटा, वितान, ध्वज इत्यादी लावून ते अलंकृत केलेला जो प्रासाद आहे त्या ती जी देवता आहे त्या देवता लोकामध्ये आमच्या कुलद्वय जो यजमान आहे त्याच्यामध्ये कुलद्वय म्हणजे काय तर आईचं घराणं आणि वडिलांचं घराणं यांच्या अनेक पितरांना कुल मध्ये असलेल्या किंवा कुलामध्ये होऊन गेलेल्या त्या पितरांच्या उद्धाराकरता हे मंदिर जे आहे हे माझं नाही, हे मी विदजी निर्माण केलेलं आम्ही असतं तर ते भगवंताला अर्पण करायचं आहे. म्हणून उत्सृजामी असा दर्भ आणि यव आणि जल घेऊन ते देवाच्या पायापाशी अर्पण करावं. सर्व आचार्यादी ऋत्विजांचं पूजन, आचार्याला गोदान 2 द्यायला सांगितलेले किंवा 1 द्यावं. आणि जी काही त्या ठिकाणी संभव असणारी जी दक्षिणा आहे किंवा संभावना आहे ती संभावना परिपूर्ण करून हा जो प्रतिष्ठा यज्ञ आहे हा प्रतिष्ठा यज्ञ परिपूर्ण करावा. ही जी सगळी रचना आहे याच्यामध्ये भगवंताचं जे अधिष्ठान आहे हे भगवंताचं अधिष्ठान या ठिकाणी कायमस्वरूपी हे आपल्या समोर राहणार आहे आणि त्याची दैनंदिन आपल्याला पूजा अर्चा करता यावी आणि त्या भगवंताचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून त्या व्यापक परमेश्वराला एखाद्या छोट्या मूर्तीमध्ये आपण प्रतिष्ठित करून आपल्याला त्या देवाचं सान्निध्य प्राप्त व्हावं आणि देव हा जो आहे हा आपल्याला अनुकूल असा आशीर्वाद दैनंदिन येणाऱ्या भक्तांना आणि अखंड त्या गावातल्या लोकांचं, नगरातल्या लोकांचं, राष्ट्रातल्या लोकांचं या सर्व लोकांना ज्या वेळी जी जी निसर्गातून मिळणारी गोष्ट आहे किंवा जी जी विघ्न आहेत त्यांना येणारी ती दूर होऊन त्या पुरराष्ट्र सुखावहम अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती संकल्पना या सर्व देवालय प्रतिष्ठेमध्ये आहे आणि त्या प्रतिष्ठेमध्ये या विशेष काही विधीने त्या देवतांची अधिष्ठान योग्यता सिद्ध करून ती मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला अखंड आनंद देण्याकरता प्रतिष्ठापित करायची आहे आणि या पद्धतीने प्रतिष्ठापित करून हे भगवंतानी काही सांगितलेले जे प्राणप्रतिष्ठा इत्यादी विधी आहेत जीवन्यास किंवा न्याय
त्या अक्षरांनी ते निर्माण होतात. हे श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये ते सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या अक्षराने जीव, प्राण इत्यादी त्या अक्षरामुळे तयार होतात, कुठल्या अक्षराच्या संयोगाने. तर ती अक्षर ही प्राणप्रतिष्ठेला ती वापरलेली असतात, ती बीज वापरलेली असतात. आणि त्या बीजाक्षराने ती प्राण जो आहे, हा प्राणशक्ती, जीवशक्ती ही तयार होऊन त्या मूर्तीमध्ये ती प्रतिष्ठापित होते. म्हणून त्या ठिकाणी एक श्लोक असा सांगितला गेला, शुद्धेपि त्वदधिष्ठाने शुद्धिं कुर्म सहस्रता. जो शुद्ध आहे त्याला मी शुद्ध करायचं नाहीये, त्याचं अधिष्ठान शुद्ध करायचं आहे. तो ज्या ठिकाणी राहणार आहे ते स्थान शुद्ध असावं, ते स्थान पवित्र असावं, म्हणजेच तो परमेश्वर त्या ठिकाणी येऊन राहणार. हा नियम जसं आपल्या हृदयामध्ये तो परमेश्वर राहायला हवा असेल, तर कामक्रोधादी जे विकार आहेत ते सर्व विकार जाऊन सत्व गुण वृत्ती ज्यावेळी आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित होते, ते हृदय शुद्ध होतं. त्यावेळी त्या परमेश्वराला त्या ठिकाणी राहण्यासाठी अतिशय आनंद होतो. म्हणून या सर्व माध्यमातून ते म्हणून मूर्तीची फार काळजी घेतली पाहिजे. मूर्तीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या या देवतांचा जो काही विशेष गुणविशिष्ट त्या ठिकाणी आलयामध्ये असणारा जीव किंवा प्राण आहे, हा सतत तिथे आनंदाने राहायला पाहिजे. म्हणून मंदिरांची शुद्धता पाहिजे. त्या ठिकाणी कोणीही स्पर्श करू नये अशा पद्धतीची जी काही रचना केलेली आहे, ती रचना एवढ्या करताच आहे की त्या मूर्तीच्या किंवा देवतांच्या अधिष्ठानामध्ये कुठलीही बाधा उत्पन्न होऊ नये. आणि असं ज्यावेळी काही वेळेला होतं त्यावेळी वेगवेगळे दिने सांगितले जातात. आता याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी मूर्ती भग्न झाली असेल, प्रासाद चांगला असेल, तर त्या मूर्तीची पुनः प्रतिष्ठा केली जाते. एखादी मूर्ती त्या ठिकाणी स्वयंभू आहे, परंतु मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराचं काही वर्षांनी जर जीर्णोद्धार करायचा असेल तर त्या प्रासादाचा जीर्णोद्धार होतो. आणि समजा एखादी लाकडी मूर्ती असेल तर त्या लाकडी मूर्तीच्या ठिकाणी जर काही अशा पद्धतीची न्यूनत्व निर्माण झालं असेल तर त्या मूर्तीच्या ठिकाणी दुसरी हे करून ती लाकडी मूर्ती जी आहे तिचं दहन करावं असं सांगितलं. अन्य मूर्ती जलाशयामध्ये सोडावी असं सांगितलं. का बरं? तर जलाशयामध्ये जी सोडणारी मूर्ती असेल ती पाषाणाची असेल तर ती खोल गर्तामध्ये जाईल, आणि या ठिकाणी काष्ठाची जी मूर्ती आहे ती पाण्यावरती येणार आणि कुठेतरी जाणार, आणि त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनादर निर्माण होऊन काहीतरी कोणी करू नये याकरता याची योग्य पद्धतीने वनामध्ये जाऊन त्या काष्ठ मूर्तीचं दहन करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे जे काही वेळेला असंही मंदिर बांधायचं आहे, मग ती मूर्ती हलवायची असेल तर चालन विधी करून त्या मूर्ती जोपर्यंत मंदिर ते तयार होत नाही तोपर्यंत त्याच्यातली देवतत्व ती कलशामध्ये घेऊन तो कलश त्या ठिकाणी ठेवून किंवा दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याच्या पुन्हा ती तत्व त्या मूर्तीवर करून त्याची पूजा जी आहे ती तिथपर्यंत मंदिर पूर्ण होईपर्यंत करता येते. म्हणून मगाशी जे मी 5 प्रतिष्ठेचे प्रकार जे सांगितले त्यावेळी स्थिर चल हे 2 सांगितले, परंतु जीर्णोद्धाराच्या संदर्भात 3 प्रयोग जे आहेत ते प्रतिष्ठा प्रयोगाच्या पुढे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याची योजना त्या ठिकाणी अशा प्रकारचं कारण कुठलं आहे हे लक्षात घेऊन ते विधी उत्तम रीतीने करून त्या देवाचा जो आशीर्वाद आहे, जी कृपा आहे ही सर्वांनी संपादन करून घ्यावी. आणि त्या देवाच्या ठिकाणी आपली जी आत्मीयता आहे किंवा त्याचं सायुज्य मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्या समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता, त्या सायुज्य मुक्तीपर्यंत या देवतांच्या पूजा अर्चना करून त्याची आराधना करून आपण ते पद हे मनुष्याला मिळवण्याकरता एक सुलभ मार्ग या ठिकाणी सांगितला गेला. प्रत्यक्ष देव अग्नी आणि सूर्य जरी असले तरी सुद्धा या देवतांचं जे संपूर्ण
जे काही विशेष रूपाने सांगितलेलं वर्णन आहे त्या देवता या ठिकाणी प्रस्थापित कराव्या. आता एक याच्यामध्ये मला सांगायचं आहे की इंद्रादी देव जे आहेत या लोकांची कधी, या देवतांची कधी स्थापना केलेली आपल्याला दिसत नाही. फक्त गणेश, देवी, विष्णू, शिव, सूर्य. सूर्य हा प्रत्यक्ष देव आहे, प्रकाश आणि भगवंताच्या नेत्रापासून त्याची उत्पत्ती आहे. आणि हे सगळे देव आहेत, हे देव इंद्रादी ही पद आहेत किंवा त्यांची नियुक्ती आहे. आणि त्याच्या वरच्या ज्या अधिकाराच्या ज्या देवतांपासून हे सगळं विश्व निर्माण झालं त्या विष्णू, शिव इत्यादी देवता आहेत. आणि ब्रह्मदेवाची आपल्याला क्वचितच कुठेतरी दिसतात, कारण ब्रह्माला तसा शाप असल्यामुळे ती भारतामध्ये 2 किंवा 3 देवळं आहेत असंही आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून या देवतांची जी विशेष स्थापना आहे ही देव, ऋषी आणि पितर, हे देव, ऋषी, पितर आपण जे या ठिकाणी हे घेतोय ते वेगळे आहेत. आणि ज्यांच्यापासून हे विश्व निर्माण झालं आहे त्या विश्वातल्या प्रमुख या पंचायतनांचा किंवा जे अवतार भगवंताचे झाले त्या अवतार रूपी त्या अंशावतारांची पण मूर्ती ही प्रतिष्ठापित करून त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा किंवा त्याला आराधना ही त्याची करून आपण सर्वांनी त्याच्या देवतांचा कृपाशीर्वाद संपादन करावा. या निमित्ताने पुष्कळ वेळ झालेला आहे, परंतु आपल्याला हे विस्तृत हा विषय असल्यामुळे थोडा वेळ द्यावा लागलाय. अजूनही पुष्कळ माहिती आहे, परंतु या निमित्ताने जेवढी प्रतिष्ठा संदर्भात माहिती देणं हे या वेळेनुसार शक्य झालं ते मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. केलेली जी ही सेवा आहे त्या लक्ष्मी पुरुषोत्तमाच्या चरणी अर्पण करून आजचा हा प्रतिष्ठा भागातला जो काही विशेष हे पुष्प आहे हे पुष्प त्याच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला मी विराम देतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. धन्यवाद वझे गुरुजी. आज वझे गुरुजींनी प्रतिष्ठाविषयी माहिती देताना श्री गणेशाय नमः पासून सुरुवात करून देवप्रतिष्ठा का करावी, सर्व समाज कल्याण हेतूने देवळे बांधावीत, शिल्पशास्त्र, मुहूर्तशास्त्र, वास्तुशास्त्र या विचारांचा विचार करून मंदिर बांधावं आणि मग त्या ठिकाणी देवप्रतिष्ठा करावी. तिष्ठ म्हणजे थांबणे आणि पंचांग विचार इत्यादी करून प्रतिष्ठेचे 2 प्रकार सुद्धा त्यांनी सांगितले, चल आणि स्थिर. मूर्ती किती असावी? अंगठ्यापासून 1 वितापर्यंतच्या मूर्तीची चल प्रतिष्ठा करावी. त्यानंतर 9 इंचापासून पुढे जी मूर्ती असेल त्याची स्थिर प्रतिष्ठा करावी. कोणकोणत्या प्रकारच्या मूर्ती असाव्यात? सुवर्ण, चांदी, तांब, रत्न, लाकूड या पद्धतीच्या मूर्ती सांगितलेल्या आहेत. ते मंदिर बांधताना ते कशी रचना असावी, गर्भगृह असावं, सभागृह असावं, गोपुरद्वार असावं, प्रदक्षिणा मार्ग हा विचार त्यांनी सांगितला. प्रतिष्ठा दिवस म्हणजे प्रतिष्ठा किती दिवस करता येते? 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस. त्यानंतर त्या प्रतिष्ठा काल उपयोगात आणला जाणारा मंडप कसा असावा. त्यानंतर मंडप बांधल्यानंतर कुंड किती असावीत, कशा असावीत त्याचे विचार, रचना हा त्यांनी विचार सांगितला. त्यानंतर प्रतिष्ठा केल्याने काय होतं तर 21 पिढ्यांचा उद्धार होतो, भगवत प्राप्ती होते, देवकला सान्निध्य, आत्मकल्याण यासाठी मंदिर निर्मिती करावी. पण पूजा करणाऱ्याची तिथे सोय नसेल तर त्या ठिकाणी मंदिर निर्मिती करू नये, कारण आरचेसारखा दुसरा शत्रू नाही, कारण त्याने दोष प्राप्त होऊ शकतो. मंत्र तंत्र त्यांचा योग्य वापर करून हे सर्व कर्म करावं. त्यानंतर स्नान मंडप कुठे करावा, मूर्ती शुद्धीसाठी कसे विचार मांडावेत किंवा त्या कोणकोणत्या कृतीने ती मूर्ती शुद्ध होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सुरुवात करता म्हणजे मूर्ती स्थापनेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आत्मशुद्धी, कुष्मांड होम, व्यारती होम 10,000, सर्व प्रायश्चित्त, विष्णू सहस्रनाम, पवमान जप, संकल्प इत्यादी करून दुसऱ्या दिवशी सर्व देवतांना तांबूल श्रीफल अर्पण करून संकल्प करून, कारण संकल्पामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक स्वतः संकल्प करत असताना मम आत्मनः दशावरान दशपर म्हणजे 21
पिढ्यांचा उद्धार व्हावा या हेतूने एक संकल्प आहे, आणि ज्या वेळेला विस्तारित संकल्प येतो सर्वजण त्यामध्ये, कोणाची जमीन आहे, कोणी देवळासाठी काही विटा दिल्या आहेत किंवा अन्य काही साहित्य दिलेले जे लोक असतात त्यांच्याही कल्याणासाठी तो संकल्प करावा. नांदी श्राद्ध करावं, पण नांदी श्राद्धामध्ये सुद्धा स्वतःच असेल तर सत्यवसू इत्यादी देवता घ्याव्यात, सार्वजनिक असेल तर देवनांदी म्हणजे अग्निश्वात्ता इत्यादी देवता घेऊन नांदी श्राद्ध करावं. त्यानंतर आचार्यादी नियुक्ती म्हणजे 5 पहिले मुख्य आचार्य, ब्रह्मा, सदस्य, गणपत्य, उपद्रष्टा. त्यानंतर प्रत्येक दिशेला 2 म्हणजे मंडप झाल्यानंतर प्रत्येक दिशेला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4 दिशेला 2-2 ऋत्विजांची नियुक्ती जप करण्यासाठी. मंडप पूजा, त्यानंतर देवता आवाहन, शांती होम, कंकण बंधन, जलादिवास, धान्यादिवास. अधिवासामध्ये त्यांनी बरेच विषय सांगितले. शय्यादिवास आहे, वस्त्रादिवास, पुष्पादिवास, धूपादिवास, शर्करादिवास, फलादिवास, म्हणजे अनेक विचार त्यांनी या विचारातून मांडले अधिवास या विचारातनं. त्यानंतर अग्नितारणाच्या ठिकाणी त्या देवता मूर्ती स्थापनेच्या वेळेला देवी अथर्वशीर्ष पठण करावं. त्यानंतर ब्रह्मादि मंडल देवता आवाहन, पंचवर्णोदन, क्षेत्र दर्शन, बली, तत्वन्यास, निद्रा देवता आवाहन, प्रासाद वास्तू देवता म्हणजे ब्रह्मादि मंडल देवता, प्रासाद वास्तू, ग्रह वास्तू, कुंड संस्कार. विशेष म्हणजे जेव्हा नवकुंडी इत्यादी कर्म येतात त्यामध्ये पद्मकुंड असेल तर नाभी नकोय त्या पद्मकुंडाला, आणि योनिकुंड असेल तर त्या ठिकाणी योनी नको. त्यानंतर अग्निस्थापना, वास्तु होम, ग्रह होम, प्रधान होम. त्याला पर्याय 3 आहेत, 5 आहेत, 1 आहेत. त्यामध्ये पर्यायांमध्ये 5 प्रकारच्या समिधा, तीळ, तूप, म्हणजे अनेक असे बारीक सारीक विषय. लोकपाल मूर्ती, मूर्तीपती, यजमान, संपातोदक, वास्तु निक्षेप कसा करावा, कुठे करावा, प्रासाद अधिवासन, पिंडिका अधिवासन, एकाशीती कलश स्नपन विधी, ब्राह्मण भोजन, पिंडिका संस्कार, कूर्मशिला, ब्रह्मशिला, पिंडिका, प्राणप्रतिष्ठा, शुभ नमावशावर त्या देवतेची स्थापना करावी. वेदोक्त प्रतिष्ठा आणि तंत्रोक्त प्रतिष्ठा हे 2 विचार आहेत. त्यानंतर न्यास, ध्रुवाद्य इत्यादी मंत्राने देवता स्थापन, परिवार देवता स्थापना, पूजा, नैवेद्य, पूजांग होम, पूर्णाहुती, बलिदान विचार, आणि अश्वत्थ पर्णावर शेवटी जे काही पूजांग होमातून उरलेलं द्रव्य आहे त्याने अश्वत्थ पर्णावर बली अर्पण करावा. राजोपचार, देवतेची पूजा, पूजानंतर अभिषेक सांगितलेला आहे म्हणजे अन्य कलशांमधला पाणी घेऊन अन्य लोकांसाठी अभिषेक. यूप प्रकार म्हणजे तो एक यूप स्थापन करायला सांगितलेला आहे, तो पहिल्यांदाच मंडपाच्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर तो यूप प्रकार एक विचार आहे. कुलद्वय उद्धारार्थ म्हणजे जे काही दंपती बसलेले आहेत त्यांच्या दोन्ही कुलांचा उद्धार होण्यासाठी हे मंदिर भगवत चरणी अर्पण करावं, यव, दर्भ आणि जल घेऊन. त्यानंतर सर्वांची संभावना, दक्षिणा इत्यादी देऊन भगवान विष्णूंचं स्मरण करावं. या पद्धतीने आज वझे गुरुजींनी आपल्याला प्रतिष्ठा या विषयातील अतिशय बारीक गोष्टी सुद्धा उत्तम पद्धतीने सांगून आजचं हे व्याख्यान पूर्ण झालेलं आहे असं मी सांगतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.